नमस्कार मित्रांनो. तर आता आहे आपला पार्ट 2 आणि पार्ट 2 मध्ये आपण इथून घरी जाणार आहे. घरी जायचा एक बॅड न्यूज देतो तुम्हाला. घरी काय जाता येणार नाही लवकर आणि फ्लाईट होती आपली कितीची, खरंच 4:30ची होती आणि ती 9ची झाली. आणि ते बोलतात की अजून पण डिले होऊ शकतो, म्हणजे अजून वेळ वाढू शकतो. 9चा 10 पण होतील, 11 पण होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता मग घरी जायला अजून टाइम होईल. बघू आता काय, स्टार्टिंगच बॅड झाले. बघू आता काहीतरी करू. ठीक आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर बघून घ्या मधला कसं आहे. तर आपली गाडी डिले झालेली आहे, 5 तास लेट झालेले. तर आता आपण इथून गोवा बीचला जाऊ फिरण्यासाठी. आणि हे बघून घ्या गोवाचं एअरपोर्ट. आणि इथं टॅक्सी लागलेलं भरपूर झालं आहे. तर आता इथून आपण गोवा बीचवर जाऊ. पहिले मस्त फिरू. इथून मला नाही वाटत गाड्या भेटतील, गाड्या शोसाठी लागले असं वाटतं. तर आता आपण पोहोचलो वेलकम टू गोवा या ठिकाणी. आता आपण इथून बस करू आणि जाऊ. आपला खाऊन झालेलं ना, आईस्क्रीम घेतले आता खाण्यासाठी. बीचवर जायचा अजून प्लॅन नाही अजून ठरला. बघू गाडी भेटली तर जाऊ. ठीक आहे, तर आईस्क्रीम पहिले खाऊ आपण. पोरी माल मिलाई ना, मी तुला एक गोष्ट सांग, माझे मनात आहे त्या पोरी, मी तुला ती बात सांग. पोरा माल मिलाई ना, मी हो तुला एक गोष्ट सांग, माझे मनात आहे त्या पोरा, मी तुला ती बात सांग. तर आता आम्ही पूर्ण गोवा फिरलो आहे, म्हणजे पूर्ण नाही फिरलो, थोडाच फिरलो. बीच मस्त, थोडा रिलॅक्स वाटला, बरा पण वाटला आणि फिरून पण आलो. एकीच्यात 2 कामं झाली, चांगला झाला. आणि आता आम्ही परत आलो एअरपोर्टला. तर आपली जी 9 वाजता फ्लाईट होती ती 11 वाजता झालेली आहे आता. ठीक आहे, बघू आता थोड्या टायमात कितीची होती अजून बघू. जाता पण टाईम होणारच आहे भरपूर, पण ठीक आहे, किती टाईम होतो तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो. माहीत होतं किती टाईम होतं काय होते. तर आता आपण मध्ये जाऊ वेटिंग रूममध्ये. ओके, तर चला. आमचा एवढं खराब दिवस आहेत कसा काय सांगू तुम्हाला, की जे बोर्ड तुम्ही लावलेत ना त्याचे तुम्हाला दाखवतो काय विषय इथं. थांबा 1 मिनिट. आम्ही काहीतरी पाप केला असं वाटतं आता. मित्रांनो तुम्हाला इथं काहीतरी दाखवतो मी. इथं बघा, आपली जी फ्लाईट होती 4 वाजून 30 मिनिटांनी होती, ती 11 वाजून 5 मिनिटांनी झाली. आणि एकच डिले झाले, बाकी सगळे ऑन टाईम आहे ना. आम्ही काहीतरी पाप केलंच म्हणून आमची डिले झाले असा विषय. पण ठीक आहे, काय नाही, जमजम 7 ते 8 तास डिले झालेले. बघू अजून पण डिले होऊ शकते. चावला बोर्डिंग पास घेऊन आलेले ना. आता आपण चाललोय इकडं. मित्रांनो आमच्यासोबत असं का होत आहे आता, जो बोर्डिंग पास अजून एक आणं सांगितलं डिले झालाय म्हणून. म्हणजे याच्यात पण आमची चुकी आहे असं झालंय. म्हणजे डिले तुम्ही करा आणि आम्हाला बघाय, काय मतलब आहे या गोष्टीने. गाद्दारी. जाऊन चला परत जाऊ, का नाही तसं आपला टाइमपास करा, काही नाही ऑप्शन. डोका खाऊ चला. आणि तुम्हाला इथं दाखवतो तुम्ही काय तर बघितलंय, मनी एक्सचेंज कुठे गेला. भारतामध्ये एवढ्या आहेत मनी एक्सचेंजच्या, हे एवढ्या म्हणजे एवढ्या नोटा आहेत आपल्या देशात. आपण चाललो परत बायलो मे डबल. आता काउंटर सीला जायचं आपल्याला. काउंटर सीला जाऊन आपण परत तिचा डोका खाऊ. नवीन द्या म्हणजे. तर आता आम्हाला भेटलाय बोर्डिंग पास. ब्रँड इज ब्रँड. हे आता मोदी याच्यात ना त्याच्यात काय फरक आहे. फक्त वरती इंडिगो नाव बस, एवढं काहीच नाही, बाकी सगळं सेम आहे. बोला आपण तरी जाऊन द्या. बाकी लोकांच्या बॅगा असे जातात, काय होतं त्या बॅगेसोबत त्यांनाच माहीत. आता आपला भेटलाय, चला रील बनवायचा झाला चांगला ना. आता आणला आपण बोर्डिंग पास. बघू आता काय बोलतात. इथून आपण रिटर्न आणतो. इथून आता रिटर्न आपण. मित्रांनो प्रत्येक एअरपोर्टला चांगल्या सुविधा भेटतात आणि बसायच्या
चार्जिंगचं चांगल्या सुविधा आहेत. पण आता आपण गोव्याला आहेत तर गोव्याला बघू आहे का कुठं चार्जिंगसाठी असं आहे तर पाहिजे, पण मग सध्या नाही दिसत. बघू बरं. या ठिकाणी पण आहे चार्जिंगचा पॉईंट, पण पूर्ण भरलेले. या ठिकाणी पण पूर्ण भरलं आणि त्या ठिकाणी पण पूर्ण भरलं. आता आपल्यालाच पाहायला लागेल, काहीतरी जुगाड करायला लागेल. थांबा थोडा वेळ. सगळीकडे फुल आहे तर चार्जिंग कसं होईल आपलं बघू. तर मित्रांनो आम्हाला 600 रुपयाचा तिकीट भेटलेलं आहे. काय खायला म्हणजे याच्यातून काय घ्यायचं, 600 रुपयाचं काय खायचं तेवढा खा. पण आमची याच्या रिझन असं आहे, देण्याची माझी रिझन असं आहे, जी फ्लाईट आहे ना आपली, जी आपली फ्लाईट होती बरोबर, आपली कुठे गेली थांबा 1 मिनटं आता दिसेल. ती मुंबईची फ्लाईट आपण बघितलेली बघा मुंबईची, ती आता 12:30 वाजता झालेली आहे. त्यामुळे हा दिलेलं आहे खाण्यासाठी, असं सीन झालं आहे. तर आता बघू, आता 12:30 जेमतेम आपल्याला 2, 2:30, 3 पण वाजतील मग जायला. ठीक आहे बघू आता काय भेट आहे त्याचा खाऊ. आता इथं थोडा मॅटर झाला आहे. आपली जी आपली फ्लाईट होती त्याच्यावर आपल्याला सोल्युशन 600 रुपये दिला, बट त्यानंतर त्यांनी ते कॅन्सल केली. आता ते बोलतात 12:30 वाजता येईल, म्हणजे आता 11 वाजलेत आणि ते बोलतात 2 पण वाजतील आणि 3 पण वाजतील, असं यांचं म्हणणं आहे. आणि इथलं मॅनेजर हे असं आहे, असं धंदे आहेत. म्हणजे इंडिगो एकदम फेल आहे, खरं सांगला फेल आहे डायरेक्ट, काहीच कामाची नाही. इथं सर्व्हिस पण नाही, काहीच नाही. एकदम मांगार. म्हणजे इंडिगो चालूच नका ना तुम्ही जर तुम्हाला नाही सांभाळत तर. सिंपल सी बात आहे. आता एवढी माणसं इथे, एवढी माणसं आहेत, विचार करा यांचं काय आहे का नाही. यांच्या पण भरपूर जण आहेत. कोणाला इथं जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, कोण कॅन्सर पेशंट आहे आणि हे दिलेलं 600 रुपये काय पाहिजे. तर आता आम्हाला इथे टाइम झालेले किती 1 वाजलेले, तरी आपली फ्लाईट अजून काहीच पत्ता नाही त्याचा. आणि इथं पण विषय थोडा वाढलाय आता, आणि इथं भरपूर गोष्टी आता वाढत चालल्यात. पब्लिक पण त्याची वाढत चालली आता इथं, आणि इथं रडायला सुरुवात झालेली आहे. आणि काही कारण असतं आता इथं, काय मॅटर पण होईल काही सांगता नाही. आपली जे 3 तारखेची जी फ्लाईट होती त्यात आपला 1 वाजून गेला, म्हणजे 4 तारीख झालेली आहे. जेमतेम 8 ते 10 तास डिले झालेली आहे. अजून पण डिले होण्याची जास्त शक्यता आहे, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे इंडिगोचं म्हणणं आहे असं. तर ते मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो का इंडिगोमध्ये आपल्या फॅसिलिटीने चांगल्या, आणि इंडिगोने आम्ही चांगलीच मारलेले, खोलून मारलेले बघायला. तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं आपलं जे तिकीट आहे आपण तो काढलेले परफेक्ट, आणि वाजलेलं तर आपलं टोटल 1 वाजलंय, तरी पण अजून यांचा काही रिस्पॉन्स नाही बघायला भेटतो. म्हणून तुम्हाला मित्रांनो काही इंडिगोमध्ये अजिबात प्रवास न करू. एअर इंडिया इज बेस्ट, खरं सांगतोय, लिटरली सांगतोय तुम्हाला. एअर इंडिया एकदम बेस्ट आहे आणि इंडिगो एकदम फॉल आहे बाहेर. हे बघा इथं विषय बघून घ्या एकदा तुम्ही. हा बघा, म्हणजे बघा लिटरली, म्हणजे आता 11 ते 12 तास होतील आम्ही इथंच. म्हणजे आता 12 तास झाले तिथंच आम्ही सध्या तरी. आणि अजूनच बघू किती टाईम लागतोय ते तुम्हाला माहीतच होईल. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हम लोग सब सफर कर रहे हैं और बात पैसे की नहीं है यहाँ पे, बट इतनी हैरेसमेंट हो गई है, सुबह से इतनी हैरेसमेंट हो गई है. सामान लो जो हैदराबाद की फ्लाइट थी, मैंने उसको चेंज करा के बॉम्बे कराया. स्टिल इट्स द सेम, इट्स द वर्स्ट एक्चुअली. आता आपली सोय करा घेतलेली आहे. म्हणजे इथं आपलं आता भेटतात खाण्यासाठी कुपन भेटतो 600 रुपयाचा, आणि ते आता सध्या आपला प्रोव्हाइड करून देतात म्हणजे खाण्यासाठी, जेणेकरून पब्लिक थोडी शांत होईल असा या रीतीने. पण मग आपला टाईम पण भरपूर झाला आहे ना, मग तसा नाही करायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. खरंच आणलं यांची पण काही चुकी नाही वाटत, कारण त्यांच्या पण हातात नाही काही गोष्टी, म्हणजे हातात असतात पण मग काही गोष्टी सर्वांच्या हातात नसतात असं आहे. ठीक आहे, आपण बघू अजून किती टाईम होतोय. आता 1 तो वाजून गेला आपला. ठीक आहे, तर आताच गुड न्यूज आले आणि बॉम्बे उडाली. आता जस्ट बघू, आता थोड्या टायमात येणार आहे आपल्या इथं, आणि मॅटर थोडं सॉल्व झालं आहे आणि थोडा गार झालं आहे. तर आपला जो कुपन आहे पहिले आपण यूज करू आणि त्यानंतर पुढे जाऊ. तर आता आपण 600 रुपयाचं परत एक कुपन घेऊन आले कॅपिचिनोला. इथं बार पण आहे, पण आपण दारू नाही पेत ना, असं आहे. मित्रांनो आता घेतलाय ह्यो लेमन आईस टी. एवढूच आहे पण 300 रुपयाले, आणि 150 रुपयाले, म्हणजे एवढा महाग आहे. पण ठीक आहे, काही नाही, पियाल मस्त आहे, मस्त पियालं मस्त आहे, काय नाही.
300 रुपये पाठ आहा एकच नंबर लात आहे उकडचा ना कधी चांगलाच लागतंय. तुम्ही पण या इंडिको जर लेट झाली ना कुपन घ्यायचा काय किती काय आता आम्ही घेतलाय बघ या आम्ही घेतला या पण लय महागाच आहे अजून आम्ही जाऊ आणू. यो बर्गर यो कितीचा बर्गर आहे 450 रुपयाचा आहे. आता इथं जर सामान आहे 150 300 आणि 450. स्ट्रॉबेरी पिऊ का पे ना आपल्याला आणलंय हे आपण फ्लॅट मध्ये घेऊ ना काय हा फ्लॅट मध्ये घे फ्लॅट मध्ये मग या फ्लॅट मध्ये घेतलास ना पिऊ नाही तर चल आता परत जावा नाही. मॅडम पिशू दो ना पार्सल पोडले बघ कसे घे माझ्याकडून पे. थँक्यू सर. वेलकम इट्स माय प्लेजर. तर मित्रांनो आता आम्ही आपली फ्लाईट आलेले आणि आता आपण चाललो बसण्यासाठीच आणि मी परत गेलतो घेऊन आलो कुपन घेऊन गेलो ऑर्डर केली पण टाईमच संपला. म्हणजे 7 नंबर आता कुठे आहे 7 नंबर इकडं 7 नंबरने आपलं दिसत 6 8 इकडे असते. तर मित्रांनो आता फायनली आम्ही मध्ये बसलोय आणि मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं मी मगाशी कुपन घेतलेलं आणि ऑर्डर केलेली मग ती ऑर्डर ती मुली देऊन टाकली मी कारण मग टाईमच नाही भेटला त्याची मुलं आणि सर्व पॅसेंजर बसल्यात आणि आमच्यासाठी गाडी थांबली माहिती आहे का आमच्यासाठी आम्ही VIP माणसं आहेत ना आरामात आलो असा विचार. ठीक आहे काय नाही आता आम्ही निघतो आमच्या प्रवासाला आणि टाईम बघू शकता तुम्ही 2:30 वाजलं लवकर झाली 3चा टाईम दिला होता. ठीक आहे आता आपल्या प्रवासाला आपण निघू आता इथून टेक ऑफ आणि लँडिंग. ठीक आहे पहिले सीट बेल्ट आपल्याला महत्त्वाचं आहे पण ठीक आहे पहिले तुम्हाला सांगतो मी इथं सीट बेल्ट आहे हा घ्यायचा आणि इकडून हा घ्यायचा ते याला अटॅच करायचं आहे. आता एक आता मोबाईल आहे त्याच्यामध्ये येत नाही करता. ठीक आहे झालं तुम्हाला दाखवतो. ठीक आहे तर रात्र झाले बघून घ्या एकदा चला लवकर टेक ऑफ करायचे आपल्याला. तर एकदा बाहेरचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही अशा प्रकार आहे व्ह्यू. या ठिकाणी पण उतरायचा आहे जागा आणि आपला इंडिगो रवाना होत आहे. काही कारणास्तव आपला इंडिगो लवकर नाही आला जाऊन द्या आले आता आज जमतो आपलं 5 वाजतील पोचण्यासाठी. ठीक आहे आरामात जाऊ काय प्रॉब्लेम नाही आपल्याला एवढा. ठीक आहे पोरी माल मिलाई ना मी तुला एक गोष्ट सांग माझे मनात आहे त्या पोरी मी तुला ती बात सांग. पोरा मान मिलाई ना मी हो तुला एक गोष्ट सांग माझी मनात आहे त्या पोरा मी तुला ती बात सांग. फ्लाइट दूसरे टर्मिनल से है तो कृपया साइन बोर्ड का इस्तेमाल करें. अधिक सहायता के लिए हमारी ग्राउंड टीम से संपर्क करें. दोनों टर्मिनल के बीच की दूरी लगभग 30 मिनट की है. धन्यवाद. May I have your attention please? We welcome you to Mumbai Terminal 1. We request you to close the window shades and open the air vents after the doors open. If your connecting flight is from another terminal, please follow the signage and for further assistance approach our ground team. Travel time between terminals is approximately 20 minutes. Thank you. अब आप मोबाइल फोन्स का इस्तेमाल कर सकते हैं. सीट बेल्ट साइन बंद होने और विमान के रुकने तक आप अपने स्थान पर बैठे रहें. कृपया सामान कक्ष सावधानी से खोलें. You may now use your mobile phones. We request you to please remain seated until the seat belt sign has been switched off. Please be careful while opening the overhead bins.
मित्रांनो तुम्हाला बोललो होतो का 5 वाजता पोचू. 5 वाजून 15 मिनटं झालेत आता. आणि आता आम्ही पोचलोय. वेलकम टू मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 1. तो 1 सेक्शनला पोचलोय. आता इथून आपण जाऊ घरी. बाकी हे तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. मी ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपण एक्झिटला जाऊ. सीधा आपल्या घरी जाऊ. बाकी मला एक्सपिरियन्स कसा वाटला तसा बघायला तर चांगलं वाटलंय. मस्त. पण आम्हाला काही कामं नव्हते त्याची मुलं एवढा काय नाही. पण आता ठीक आहे. आलोय 5 वाजता का न पण आलोय. अजून तुम्हाला दाखवतो काय काय आहे. ठीक आहे. बाय बाय.